भंडारा जिल्ह्यातून मानवतेला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे। नवजात बाळ विक्रीच्या प्रकरणात पुन्हा एकदा डॉक्टरचे नाव समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। तब्बल 4,70,000 रुपयात नवजात बाळाचा सौदा झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आला असून महिला व बाल विकास विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बाळाला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट तर नाही ना, असा सवाल आता उपस्थित होत आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मोहगाव देवी परिसरात नवजात बाळ विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। गोंदिया येथील डॉक्टर नितेश वाजपेयी यांनी डिसेंबर 2025 मध्ये मोहदुरा येथे एका दाम्पत्याला 4,70,000 रुपयात बाळ विकल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची माहिती मिळताच महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि बाळाला ताब्यात घेत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले। प्रशासनाच्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे 2 आठवड्यांपूर्वीच गोंदिया येथे उघडकीस आलेल्या नवजात बाळ विक्री प्रकरणातही याच डॉक्टरचे नाव समोर आले होते। त्यावेळी पोलिसांनी आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले होते। मात्र पुन्हा त्याच प्रकारचा खुलासा झाल्याने हा प्रकार एकट्या व्यवहारापुरता मर्यादित नसून मोठ्या साखळीचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नवजात बाळांची उघड विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात कशी झाली? आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन नेमके काय करत होते? या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। डॉक्टर सारख्या जबाबदार व्यक्तीकडून अशा प्रकारचा अमानुष कृत्य उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आरोपींवर कठोर कारवाई करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी होत आहे। सध्या पोलीस तपास सुरू असून येत्या काही दिवसात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मानवतेचा सौदा करणाऱ्यांना कायद्याची कठोर शिक्षा होणार का आणि या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड होणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे।